आणि सनसनाटी बातमी अमेरिकेतनं सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या वादग्रस्त एप्स्टाईन फाईल्स मधल्या नव्या 68 फोटोजमुळे खळबळ उडाली आहे। अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक खासदारांनी हे फोटो उघड केले आहेत। त्यामध्ये अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, उद्योजक बिल गेट्स यांचे अल्पवयीन मुलींसोबतचे फोटो, आक्षेपार्ह फोटो हे जगासमोर आलेले आहेत। या फोटोत अल्पवयीन मुलींच्या शरीरावर वादग्रस्त लोलिता कादंबरीतली वाक्य लिहिल्याचं दिसतंय। या स्क्रीनशॉट्समध्ये एका रशियन मुलीचा रेट $1000 असल्याचा उल्लेख आहे। बड्या धेंडांनी अल्पवयीन मुलींचा चलन म्हणून गैरवापर केल्याचा ठपका ठेवला जातोय। रशिया, मोरोक्को, इटली, चेक रिपब्लिक, साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिका अशा देशांमधल्या मुलींचे पासपोर्ट्सचे फोटो सुद्धा व्हायरल झाले। एप्स्टाईन फाईल्समध्ये अशा प्रकारे तब्बल 95,000 फोटो असल्याचं समजतंय। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, अगदीच एका वृत्तानुसार लोलिता या लोकप्रिय पुस्तकातून जे वाक्य घेण्यात आलेले आहे, खास करून महिलांच्या संदर्भातले, आणि लोलिता ही एक वादग्रस्त कादंबरी होती, त्यातील शब्द हे महिलांच्या पायावरती लिहिण्यात आलेले आहेत। खास करून म्हणजे तिच्या पायावरती जे शब्द लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये ती लिहिलेलं आहे, ती सकाळी झोपली होती असा त्याचा अर्थ होता। शी वॉज लोला इन स्लेक्स असं त्याच्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे। साधारण 95,000 फोटो या सगळ्या प्रकरणामध्ये आलेले आहेत। एप्स्टाईन फाईल प्रकरणामध्ये 95,000 फोटो याच्यामध्ये तपासामध्ये समोर आले होते आणि अनेक मोठे जे लोक आहेत त्यांचे या फोटोमध्ये आपला समावेश होताना पाहायला मिळतो। त्यामधून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून तर अनेक उद्योगपती जे आहेत, बिल गेट्स यांचा समावेश यामध्ये असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं गेलं तर याच्यामध्ये अनेक धक्कादायक नावं समोर येताना पाहायला मिळत आहेत, यांच्यासोबत फोटो पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये यांचा समावेश आहे। मात्र त्यांनी या पद्धतीचं काही कृत्य केलेलं आहे का, अत्याचार केलेला आहेत का महिलांवरती, याचा अद्यापर्यंत स्पष्टपणे समोर आलेलं नाही। मात्र नावं ज्या पद्धतीने समोर येत आहेत ते अत्यंत धक्कादायक असल्याचं पाहायला मिळतंय। शिवाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। प्रसन्न, एकूणच वरकरणीत बघता हे अतिशय विकृत आहे, पण जे दिसतंय ते हिमनगाचं वरती दिसणारं टोक आहे। 98 फोटो आलेले आहेत, अजून हजारो फोटो बाकी आहेत आणि त्यातून किती गोष्टी पुढे बाहेर येतील, पुन्हा गोष्टी बघाव्या लागतील। दरम्यान एप्स्टाईन फाईल्सवरून सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर निशाणा साधण्यात आलेला आहे। एप्स्टाईन कांडामुळे भारतात राजकीय उलथापालथ होईल असं सामनामध्ये म्हटलंय। एप्स्टाईनची भुताटकी भारतात येऊन कुणाच्या मानगुटीवर बसेल पाहावं लागेल। पंतप्रधान बदलले जातील, चव्हाणांच्या तोंडात तूप साखर असं म्हटलंय सामना। एप्स्टाईन फाईलमध्ये भारतातील काही प्रमुख राजकारणी, आजी माजी खासदारांचा समावेश आहे, त्यामुळे राजकारणाला धक्के बसतील असं पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरून दिसतं। जेफ्री एप्स्टाईनचे भूत अमेरिकन संसदेत हजारो फायलीतून बाहेर पडेल, मोकाट सुटेल, ही भुताटकी भारतात येईल। हे भूत कोणाच्या मानगुटीवर बसतं आणि कोणाचा गळा आवळतं ते पाहावं लागेल। एप्स्टाईन कांडामुळे भारतात राजकीय उलथापालथ होईल, पंतप्रधान बदलले जातील, तर चव्हाणांच्या तोंडात तूप साखर। आणि सामनातून केलेल्या टीकेला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले। एप्स्टाईन प्रकरणावरून पंतप्रधान बदलण्याचं स्वप्न म्हणजे गणपत वाण्याकडची माडी असं नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। अफवांवर सरकार पडत नाही, मतपेटीवर ते उभं राहतं असं नवनाथ बन म्हणाले। पराभव झाकण्यासाठी परदेशी फाईलचा आधार घेतला जातोय, अशी सामनाची दिवा स्वप्न सुरू आहेत अशी टीका नवनाथ बन यांनी केलेली आहे। त्यांनी एक्स पोस्ट केली आहे, तर ते असं म्हणतात, सामनाच्या आजच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा अफवा, कल्पनारंजन आणि राजकीय दिवा स्वप्नांचा कळस गाठलाय। एप्स्टाईन प्रकरणावरून पंतप्रधान बदलण्याचं स्वप्न म्हणजे गणपत वाण्याच्या माडी बांधण्यासारखं स्वप्न आहे। लोकशाहीत सरकार अफवांवर नाही तर मतपेटीतील कौलावर बनतं। जनतेनं मोदींना स्पष्ट ठाम कौल दिला आहे, तो कुठल्याही एप्स्टाईन भूतानं बदलता येणार नाही।